मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकारचा सावध पवित्रा, आंदोलकांशी चर्चेसाठी उपसमितीमधील मराठा चेहरा पुढे करण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होण्याचा अंदाज। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा। कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक, जरांगेंना फडणवीसांचं उत्तर। लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंसह विजयसिंह पंडित यांच्यावरती जहरी टीका, जरांगेंचा मनोरुग्ण असा उल्लेख तर विजयसिंह पंडितांना पापडे आमदार म्हणत डिवचलं। संजय सावकारेंऐवजी आता पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, डिमोशन करत सावकारेंना बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी। आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढत असल्यानं शेजारच्या जिल्ह्यातील पालकमंत्री दिल्याची चर्चा, तर सावकारेंवरती पालकमंत्री सोडण्याबाबत दबाव असल्याचा भोंडेकरांचा दावा। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, सलग 2 बैठकांना अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याची उत्सुकता, बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड हादरलं, पित्यानं विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला, उमरीतल्या गोळेगावमधली धक्कादायक घटना। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 1200 रुपयांची वाढ, 10 ग्रॅमसाठी जीएसटी सह मोजावा लागतोय, 1,03,300 रुपयांचा दर। मुंबईसह पालघरमध्ये पुढील 2 दिवस हलक्या सरींचा अंदाज, तर नाशिकच्या गंगापूरसह इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। कितीही दबाव आला तरी सुद्धा भारत आपल्या भूमिकेबाबत ठाम असेल, अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफबाबत पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। आणि विघ्नहर्त्याचं आगमन, अवघ्या काही तासांवर राज्यभरामधल्या बाजारपेठांमध्ये लगबग, तर मुंबईमधील अनेक बाप्पांची पहिली झलक एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।